भजन पूजन भाग्यवंता घरी, भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, 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 परी हे दुर्लभ. हे दुर्लभ संतजन आहेत. हे लाखात एक अशी व्यक्ती मिळते. या नगरीमध्ये किती लोक राहतात. नाव जरी त्यांचं अशोक मुळीक असलं पण तरी त्यांचा सेवाभाव हे त्यांच्या भगवंताच्या कृपेनं त्यांच्या आयुष्याला पुजलेलं ते काम आहे. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी हे दुर्लभ संत जन, परी हे दुर्लभ भक्त जन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, 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 तोच मुखी घेई हरीचे नाम, तोच मुखी घेई माऊलीचे नाम, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. चोखा म्हणे तुम्ही, संत चोखामेळाचा हा अभंग आहे. या अभंगात एवढंच सांगितलंय की ज्याच्या घरी भाग्यवंताचं दर्शन घडतं तोच खरा कृपावंत आहे. चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा, चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा, चोखा म्हणे तुम्ही. कालपर्यंत काही चूक झाली असेल, काय आपलं चुकलं असेल, काही चुकीची कृत्य घडली असतील, बोलण्यामध्ये वागण्यामध्ये कृतीमध्ये संसारामध्ये काही चुकीचं झालं असेल तर ते कालपर्यंत सगळं मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. तर आता तरी थोडं शानवा म्हणून तो अभंग आहे. चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा, चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा. बरं आता तरी जागा म्हणजे काय, नुसतं झोपेत तर जागवा नाही. रामकृष्ण हरी म्हणा निरंतर, रामकृष्ण हरी म्हणा निरंतर, त्याची वाट पाहे रघुनंदन. माऊली, तुमच्या भक्तीला तुमच्या पूजेला काय माझी अडचण आहे बोलण्याची? हा, अरे माऊली माय बाप्पा केशवा,